येणार आहे एक पाहुणी, त्याला बोलूया. या. नमस्कार मित्रांनो. आज मी तुमचं टेन्शन असं काढून फेकून देणार. चला, पहिला प्रश्न ते डोकं खायचंय. ते म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते गरजेपेक्षा जास्त विचार करण्याची. डोकं असतं त्यांनी काय करायचं? त्याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. आता यासाठी काय करायचं, ह्यानी काय होतं, ओव्हर थिंकिंग केल्याने हार्ट अटॅकची खूप समस्या येतात. तर तुम्हाला शिंचन सर करायचंय. मला माहितच असेल शिंचन कोण आहे. कार्टून नाही, असा कॅरेक्टर जो एव्हरी सिच्युएशन मध्ये काम असतो, त्याला कशाचं काय दुनियाचं पडलेलं नाही. दुनियाला आग लागू दे, ह्याला काय टेन्शन. तसं तुम्ही वागायचं अभ्यास सोडून. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न तो म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते फक्त खरडायची. म्हणजे जे काय ते फक्त लिहिणार, सगळं कम्प्लीट असणार पण डोक्यात काहीच नाही. मग परीक्षेच्या थोड्या दिवस आधी रात्री 11-12 वाजता त्यांचं सुरू होणार. आता हे एक तर समजून घ्या, शिकवताना अजिबात खरडायचं नाही. शिकवताना शिकवण्यावर लक्ष, खरडण्यावर लक्ष. आणि असं होतं की जे खरडलंय ते पण समजत नाही, शिकवलंय ते बी लक्षात राहत नाही. कारण शिकवताना आपण कुठं होतो, नव्हतोच खरडण्यावर होतो. बर, आता एक मेन प्रश्न आहे बरं का, जे NMMS स्कॉलरशिप किंवा कुठल्या पण परीक्षेला बसलेले असतात, कितव्या पण येते असू दे बरं का, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या अशा परीक्षा असते. मग मला काय म्हणायचंय की आता आपण जे टॉपिक डिटेलमध्ये बघतो रोजच्या अभ्यासक्रमात, मग त्यासाठी आपल्याला काही प्रश्नसंच किंवा कोण टेस्ट आपल्याला बनवून देत नाही, कुणाकडेच वेळ नाही तसं करून देण्यासाठी. मग त्यासाठी आपण स्वतःहून काय करू शकतो, म्हणजे इंटरनेट सोडून बरं का. ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात किंवा मग संडेज असतात, त्यामध्ये तुम्ही काय करायचं, एक काम करायचं, मी तुम्हाला टास्क देते, जे कोणी कम्प्लीट करेल त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनेल. तर टास्क असा आहे की तुम्हाला जे काही टॉपिक्स डिफिकल्ट जातात ना, त्याच्यावर तुम्ही प्रश्न काढायचे वेगवेगळे. ज्याचे जास्त प्रश्न येतील तो विनर. हो, वाव. छोटा जरी टॉपिक असला तरी, एक लाईनचा टॉपिक जरी असला तरी. हो. आता प्रश्न काढण्याच्या ऐवजी एखादी अजून जास्त वेळ वाचवण्याची टेक्निक, वर्कशीट आपण ज्याला म्हणतो, तसं काय तुमच्याकडे आहे का? हो. आता जर समजा खूप मोठा आन्सर असेल, तुम्हाला पाठ होत नाही, काय लक्षात येत नाही, तर इंटरनेटवरून किंवा तुमचे इतर लोक असतात आजूबाजूला, त्यांची मदत घेऊन तुम्ही तो जो टॉपिक आहे तो खूप सोपा, छोट्या म्हणजे थोड्या अक्षरात, थोडक्यात उत्तर लिहिणे ह्याला म्हणतात. त्यात लिहिलं तुम्हाला लक्षात पण राहील, तो जो टॉपिक आहे त्याचा आन्सर पण नीट असेल, तुम्हाला मार्क पण भेटतील, काही टेन्शन नाही. सारांश, समरी ना. समरी. आणि ते काढून एक डेफिनेशन टाईप घरी जाऊन लिहू शकतो. हो, त्या आज झालेल्या लेक्चरवर. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रेझेंटेशन. आपण जे पेपरमध्ये लिहिणार आहे त्यात काय आपण सुधारू शकतो का? त्याला म्हणतात समास. समास माहितीये तुम्हाला, एक उभी रेग असते, आडवी रेग असते. तर उभ्या रेगेच्या अलीकडे पलीकडे रेग ओढायची. प्रत्येक प्रश्नानंतर म्हणजे प्रश्न लिहायचा, उत्तर लिहिल्यानंतरच रेग ओढायची. काही जण असं करतात की प्रश्नानंतर लगेच रेग ओढतात. हे असं कन्सिडर केलं जातं की प्रश्न काय तर वेगळाच आहे, उत्तर काय तर वेगळंच आहे. हे अजिबात नाही करायचं, ह्यात मार्क पण जाऊ शकतात. आणि त्यानंतर एखादं उत्तर पॉइंट वाईज असेल तर त्यात काय अजून आपण करू शकतो? आता बरीच मुलं काय करतात की पॉइंट वाईज असल्यावर ते टिंब काय तर चित्र बित्र काढतात. हे अजिबात करत बसायची काही गरज नाही. 1-2 लिहायचं, ABCD लिहायची किंवा रोमन नंबर्स. आणि अजून एक सांगते, 10वीचे जे मुलं आहेत त्या परीक्षेत अजिबात काहीतरी चित्र बित्र काढलेलं चालत नाही, त्यात 5 मार्क जातात किंवा चिन्ह वगैरे. त्यात 5 मार्क जातात. म्हणून आतापासूनच सवय लावली तर 10वीत तसं सवय हे होणार नाही, इम्प्लिमेंट होणार नाही. आता सगळ्याच म्हणजे शिक्षकांनी सांगून दमलेले असतात की डिसिप्लिन पाळा, शिस्त ठेवा, असं करा तसं करा, म्हणजे एकदम छोट्या मायनर गोष्टीत सुद्धा. मग ते विद्यार्थ्यांना इरिटेटिंग वाटतं, खूप राग येतो त्या गोष्टीचा. मग त्या गोष्टीचा रागराग करायचा का काय करायचं? अजिबात रागराग करायचं नाही, ते तुमच्या इमेज साठी सांगतात. आता तुम्ही प्रश्न पडला ह्याचा ह्याचा काय संबंध, तर संबंध खूप आहे. डिसिप्लिन हे डिसिप्लिन नाहीये, डिसिप्लिन इज अ इमेज. आता समजा तुमचं नंतर प्रेझेंटेशन आहे, इंटरव्ह्यू, आणि जर तुम्ही असं वाकडं तिकडं कसं पण चालतंय, त्याला तुम्ही काय म्हणणार, हे काय आहे, हे काय प्रेझेंटेशन देणार, आतापासूनच असं करताय. पण जर तुम्ही तुमच्या वेळी फोकस करून चालला,
नीट वागला, एकदम स्ट्रेट बॉडी लँग्वेज, त्याला वाटणार अरे हे असं म्हणजे असं त्याच्या इतकी शिस्त डिसिप्लिन, इतकी शिस्त आहे म्हणल्यावर ते शिस्त त्यांच्या कामात पण दिसून येणार. कामात पण दिसून येणार. म्हणजे मग तुमची एक इमेज तयार होती त्यावेळेस. म्हणजे तुम्ही जे मेन रिप्रेझेंट करणार आहे, दाखवणार आहे, सादर करणार आहे, त्याच्या अगोदरच काही काही प्रमाणात तुमची इमेज ठरलेली असते. त्यावेळेसच असं तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला एक कॅरेक्टर भेटतो. आता त्यानंतर तू सांग तुझा एक्सपिरियन्स जो काही तो थोडक्याचा. तर मी एक्सपिरियन्सला एक टायटल दिले, ते म्हणजे जे काय करेल त्याचं फळ आपल्याला मिळतं. आता काही स्टुडंट्स म्हणत असतील आत्ताच, आम्हाला तर आम्ही किती काय काय केलंय तरी आम्हाला फळच भेटत नाही. अपवाद. तुम्हाला तसं वाटतंय पण तसं नाहीये. तुम्ही जे काय करताय त्याचं तुम्हाला फळ भेटतंय, पण त्याला एक करण्याची पण पद्धत लागते. एक तर हे समजून घ्या की तुम्ही अभ्यास करताय, ज्या येते शिकताय, ते अभ्यास तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी, कुणाचा रिवेंज घेण्यासाठी अजिबात नाही करायचं. तुम्ही स्वतःसाठी करायचंय. नॉलेज स्वतःला घ्यायचंय, दुसऱ्यांना दाखवायला नाही. म्हणजे आयुष्यभरासाठी, पूर्ण करिअर नाही, म्हणजे एकदम शेवटपर्यंतसाठी. सो ह्यात काही चुका झालेल्या तुझ्या अजून तुला मांडायच्या असतील आणि काही सांगायचं असेल? मला एक सांगायचंय. आम्हाला इडियम्स नावाचा एक काहीतरी विचित्र प्रकार होता, जो आमचं डोकं खायचं. म्हणी ना? म्हणी किंवा म्हणू शकतो. तर इंग्लिशमध्ये त्याला आपण इडियम्स म्हणतो आणि ते खूप इरिटेटिंग वाटतं. पण स्पीच मध्ये किंवा तुमच्या टॉकिंग स्किल्स मध्ये तुम्ही जर इडियम्स वापरलं, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा बरं का, जर तुम्ही ते वापरलं तर पुढच्याला कळतं की हा किती स्किल्ड आहे. मग ते दुसरे पण तुमचं बघून डेव्हलप करायला लागतं. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचा आपण उपयोग करायला पाहिजे. त्या तुम्ही जे काय शिकताय, जे काय करताय, ते कुठंच कधीच वाया जात नाही आयुष्यात. ते कधी ना कधी उपयोगी येतच. फक्त ते वापरायला शिकलं पाहिजे. त्यावेळेस लक्षात ठेवायला पाहिजे काय करायचंय, कधी काय करायचंय. सो आजचे प्रश्न आहेत ते म्हणजे 2 शब्द दिले जातील, तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचे आणि ज्यांची कॉमेंट सगळ्यात पहिल्यांदा येईल त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार पुढचा व्हिडिओ येणार आहे. सो लगेच जाऊन कॉमेंट करा. चालतंय, मग आजचा व्हिडिओ इथंच संपूया. लाईक करा, शेअर करा.